नमस्कार. नॉलेज गुरु मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC एक्झामिनेशनबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होते, त्याचा पॅटर्न काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, त्याला किती मार्कांसाठी किती वेटेज आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. UPSC जी आहे ती वेगवेगळ्या एक्झामिनेशन्स कंडक्ट करते आणि रिक्रुटमेंट करते. UPSC ही ऑटोनॉमस बॉडी आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की आता कुठल्या एक्झाम्स त्या कंडक्ट करते. IASची जी एक्झाम आहे ती सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन जी आपण म्हणतो. तर IASची जी एक्झामिनेशन आहे ती सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करते. त्यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस CDSची एक्झामिनेशन आहे. या थ्रू आर्मीमध्ये ज्या भरत्या होतात त्यांच्यामध्ये सुद्धा UPSC रिक्रुटमेंट करते. त्यानंतर UPSCची नॅशनल डिफेन्स अकॅडमी याची जी एक्झामिनेशन आहे ती 12th नंतर होते आणि त्याची रिक्रुटमेंटसुद्धा UPSC करते. त्यानंतर IES आहे, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस, याची एक्झामिनेशनची वेगळी एक्झाम होते आणि ती सुद्धा UPSC कंडक्ट करते. त्यानंतर CAPF आहे, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंटची जी एक्झाम आहे ही सुद्धा UPSC कंडक्ट करते. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आहे, ज्या विद्यार्थ्यांचं ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे किंवा फॉरेस्टचे त्यांनी स्पेशल सब्जेक्ट घेऊन शिक्षण केलेलं आहे त्यांच्यासाठी ही विशेष संधी असते. IFSची जी एक्झामिनेशन आहे ती सुद्धा UPSC कंडक्ट करते. त्यानंतर CISF आहे, असिस्टंट कमांडंटची एक्झाम आहे, ती सुद्धा UPSC कंडक्ट करते. त्यानंतर IES इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, गेट झाल्यानंतर काही मुलं डायरेक्टली IESच्या एक्झामला प्रिपेअर करतात. तर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी ही स्पेशल अपॉर्च्युनिटी आहे टेक्निकल बॅकग्राऊंडसाठी. त्यानंतर कंबाईन मेडिकल सर्व्हिसेसचे एक्झामिनेशनसुद्धा UPSC कंडक्ट करते. आणि त्यानंतर कंबाईन जिओ सायंटिस्ट एक्झामिनेशन, ही एक्झामसुद्धा UPSC कंडक्ट करते. तर अशा विविध प्रकारच्या एक्झामिनेशन ज्या आहेत त्या UPSC कंडक्ट करते. तर आता आपण बघूयात की UPSCमधनं कुठल्या जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे त्यामधनं कुठल्या पोस्ट करता UPSC एक्झाम कंडक्ट करते. तर सर्वप्रथम IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. सर्वात जास्त मुलांचा जो कल आहे तो IAS प्रेफरन्स असतो आणि त्यांना IAS मिळावं यासाठी सगळ्यांची घोडदौड चालू असते. त्यानंतर IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, याचीसुद्धा रिक्रुटमेंट ही जी आहे ती सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू होते. त्यानंतर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे आत्ता आपण बघितली तीसुद्धा UPSC थ्रू होते. त्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे तीसुद्धा UPSC थ्रू होते. त्यानंतर इंडियन रेल्वे अकाउंटंट सर्व्हिस IRAS ही सुद्धा UPSC कंडक्ट करते. त्यानंतर आहे IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जी आहे इन्कम टॅक्सची, आणि दुसरी आहे IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस सेम CBECची, तर ही सुद्धा कंडक्ट करते. तर या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आपण इथे दिलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या पोस्ट ह्या UPSC थ्रू कंडक्ट होतात. या तुम्ही इथे बघून घ्या. आपण पुढे जाऊयात. तर एज लिमिट किती आहे आणि अटेम्प्ट किती आहेत कोणासाठी ते आपण आता बघूयात. तर आपण या ठिकाणी इथे बघू शकतो की नॅशनॅलिटी ही इंडियन पाहिजे आणि जे POI आहेत, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, ते सुद्धा एक्झामिनेशनसाठी इलिजिबल ठरतात. त्यानंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत तर ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. हे बघा, या ठिकाणी मी जसं म्हटलो तर पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन हे सुद्धा इलिजिबल ठरतात. त्यानंतर ग्रॅज्युएशन हे लागतं, कुठल्याही स्ट्रीममधलं असलं तरी चालेल, मुक्त विद्यापीठाचं जरी असलं तरी चालतं आहे, तुम्ही अपिअर होऊ शकतात एक्झाम करता. एज जे आहे ते 21 वर्षापासून 32 वर्षांपर्यंत आता तुम्ही अपिअर होऊ शकतात. आणि जनरल कॅटेगरीसाठी 6 अटेम्प्ट इथे दिलेले आहेत. क्वालिफिकेशन जे दिलेलं आहे मी आत्ता तुम्हाला जसं म्हटलो की कुठल्याही विद्यापीठाची डिग्री हवी आहे. आणि जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर लास्ट इयरला अपिअर असतानासुद्धा तुम्ही एक्झामची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देऊ शकतात. त्यासाठी फक्त एवढं आहे की ज्यावेळेस तुम्ही मेन्स एक्झाम करता क्वालिफाईड होणार असाल त्यावेळेस तुमच्या हातामध्ये संपूर्ण मार्कशीट हवं आहे, त्यानंतरच तुम्ही मेन्सची एक्झाम देऊ शकतात, अदरवाईज तुम्ही मेन्सला बसू शकत नाहीत. आता एज लिमिट आपण डिस्कस करूयात या ठिकाणी. तर जनरल कॅटेगरीसाठी जे एज लिमिट इथे दिलेलं आहे ते 32 वर्ष आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी फक्त 6 अटेम्प्ट आहेत. EWS कोटा जो आहे तो या वर्षीपासून वगळून टाकण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघूयात की OBC जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 35 वर्षापर्यंत एक्झामला बसता येतं आणि टोटल 9 अटेम्प्ट आहेत. 3 वर्षांचं रिलॅक्सेशन हे अदर बॅकवर्ड क्लासेससाठी देण्यात आलं आहे. आता इथे
EWS कोट्यासाठी कुठल्याही प्रकारचं एक्सटेन्शन नाही आहे, ते सेम जनरल कॅटेगरीसारखेच फक्त 6 अटेम्प्ट देऊ शकतात. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की EWS कोट्याचं रिझर्वेशन हे काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यानंतर SC आणि ST हे 37 वर्षापर्यंत एक्झामिनेशन देऊ शकतात. 5 वर्षाचं त्यांना रिलॅक्सेशन आहे जनरल कॅटेगरीपेक्षा, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची लिमिट नाही आहे अटेम्प्ट करण्यासाठी. त्यानंतर फिजिकल हँडिकॅप जे आहेत त्यांना 42 वर्षांपर्यंत ते एक्झाम देऊ शकत आहेत. 10 वर्षांचं त्यांना रिलॅक्सेशन आहे. जर जनरल आणि OBC कॅन्डिडेट असेल तर त्यामध्ये त्यांना 9 अटेम्प्ट आहेत, आणि SC ST साठी अनलिमिटेड आहेत 42 वर्षांपर्यंत. त्यानंतर आपण आता एक्झामचा पॅटर्न बघत आहोत. त्यामध्ये 3 पद्धतीने एक्झाम होते, स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3. सर्वप्रथम प्रिलिम होते, त्यानंतर मेन्स होते, आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होतो. तर आपण आता पूर्ण स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम प्रिलिम एक्झामिनेशन. तर प्रिलिम जी आहे GS1 आणि GS2 अशा पद्धतीने ती मोडते. तर GS1चा जो पेपर आहे तो 2 घंटांचा असतो. त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन असतात 200 मार्कांकरता. तर हे जे मार्क्स आहेत हेच फक्त तुमचे ग्राह्य धरल्या जातात मेन्सला अपियर होण्यासाठी. जो सेकंड नंबरचा पेपर आहे जो GS2 आहे CSAT, हा फक्त क्वालिफाईंग आहे नेचरमध्ये, आणि 2 घंट्यांचा टाईम असतो. 80 क्वेश्चन असतात 200 मार्कांकरता, आणि तुम्हाला त्यामध्ये लागतात 33.33% मार्क मिळवायचे आहेत क्वालिफाईंग होण्यासाठी. म्हणजे ते जर कॅल्क्युलेट केले तर 67 मार्क्स तुम्हाला फक्त क्वालिफाय होण्यासाठी आहे. सो मेन्सचा जर विचार केला तर जाण्यासाठी आपल्याला दोघी एक्झाम्स पास व्हायच्या आहेत. ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, आणि GS1 जी आहे ती संपूर्ण मार्क बेस आहे, तिचे मार्क्स तुमचे कन्सिडर केले जाणार आहे. या वर्षीचा जर आपण जनरलचा कट ऑफ बघितला तर तो 98 गेलेला आहे. 98 मार्क्स म्हणजे 50% सुद्धा रेशो नाही आहे, बट 50% मिळवणं सुद्धा UPSCच्या एक्झामिनेशनमध्ये खूप कठीण आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस एक्झाम आहे. MCQ असणार आहेत पूर्ण. निगेटिव्ह मार्किंग या एक्झाममध्ये असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 3 पैकी 1 जर क्वेश्चन चुकला तर तुमचे 0.66 एवढे मार्क जाणार आहेत. त्यानंतर जो CSATचा पेपर आहे हा संपूर्ण क्वालिफाईंग आहे नेचरमध्ये, बट कमीत कमी 33% मार्क आपल्याला मिळवायचे आहेत. ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला 66 मार्क किंवा 67 मार्क्स तुम्हाला क्वालिफाईंग होण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर ब्लाइंड कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 20 मिनिटाचा वेळ हा एक्स्ट्रा दिला जातो. त्यानंतर मॅन्डेटरी आहे, दोघं पेपरचं इव्हॅल्युएशन होणार आहे, आणि जे GS1चे मार्क आहेत त्यावरच तुम्हाला मेन्ससाठी पाठवल्याच जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिलिमचे मार्क हे पुढे ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. चला, तर आता प्रिलिमचा जो सिलेबस आहे आपण तो डिस्कस करूयात. सो GS1चा जो पेपर आहे, GS1 बद्दल आपण इथे बघूया. तर GS1ची एक्झामिनेशनमध्ये जो सिलेबस आहे तो सर्वप्रथम आहे करंट अफेअर्स. चालू घडामोडी असतात जगाच्या आणि भारताच्या, विशेषतः भारतावर लक्ष असतं, आणि एक्झाममध्ये विचारताना जगामध्ये काय काय घडामोडी घडत आहेत, विज्ञानामध्ये असतील, जॉग्रॉफीमध्ये असतील, तर त्या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करून त्यांच्यावर क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये बनवण्यात येतात. त्यानंतर हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मूवमेंट. तर इंडियन नॅशनल मूवमेंटवर सर्वात जास्त फोकस केला जातो प्रिलिममध्ये ॲज वेल ॲज मेन्समध्ये. म्हणजे भारताला स्वतंत्र मिळायला जिथून सुरुवात झाली, इंग्रजांची राजवट आली, तिथून जास्त फोकस असतो. सो तिथनं विद्यार्थ्यांनी तयारी करायला हरकत नाही. त्यानंतर इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रॉफी, त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे, त्यानंतर इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजे इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज आहे, आणि त्यानंतर जनरल सायन्स आहे. त्यानंतर हा जो पहिला पेपर आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला याच बेसिसवर मेन्सला ॲडमिशन मिळणार आहे. आणि सेकंड जो पेपर आहे तो संपूर्ण क्वालिफाईंग नेचरमध्ये आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. आपण ज्या प्रकारे द हिंदू वाचतो, तर द हिंदू वाचून वाचून आपली जी एक व्होकॅब डेव्हलप होते, त्यानंतर आपल्याला कॉम्प्रिहेन्शन टॅकल करायला जास्त अडचण जात नाही. तर हे पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन असतात, ते आपल्याला अटेम्प्ट करायचे असतात. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, तर सेम त्या पद्धतीचेच क्वेश्चन याच्यामध्ये सुद्धा ॲड केले जातात. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आहे. तर आपण जे आता ॲनालिटिकल बेस म्हणतो ते याच्यामध्ये आलेलं आहे. लॉजिकल रिझनिंग बेस काही पझल्स असतील, काही
सिटिंग अरेंजमेंट असतील ते आपल्याला याच्यामध्ये सोडवायचे असतात. त्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तर यामध्ये 2-3 क्वेश्चन ॲड केलेले असतात, तर ते आपल्याला सोडवायचे असतात. त्यांची निगेटिव्ह मार्किंग नसते, परंतु त्या क्वेश्चनच्या बेसवर जर ॲक्युरेट आन्सर दिलं तर आपला जो स्कोअर आहे किंवा जी क्वालिफाय होण्याचं पद्धत आहे ती वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी आहे, बेसिक न्यूमरसी आहे, 10वीपर्यंतची लेवल त्यामध्ये दिलेली आहे, आणि डाटा इंटरप्रिटेशन आहे ते 10वीपर्यंतच आहे. तर या पद्धतीने प्रिलिमचा पेपर असतो. त्यानंतर UPSCचा मेन्सचा पॅटर्न आता आपण बघणार आहोत. UPSCचा मेन्सचा पॅटर्न या पद्धतीने आहे. 2 पेपर हे कंपल्सरी असतात. कंपल्सरीमध्ये एक इंग्लिश पेपर कंपल्सरी असतो आणि एक इंडियन लँग्वेज जी आपल्याला कुठलीही निवडायची आहे, तर तुम्ही हिंदी किंवा मराठी महाराष्ट्रीयन मुलं निवडू शकतात. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट आहे. ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट ही खूप मोठी आहे, बट प्रोबॅबली मुलं हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स किंवा टेक्निकल बॅकग्राऊंडचे जर असतील तर ते टेक्निकल बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट निवडतात. तर ऑप्शनलचे सुद्धा 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्यानंतर एसेचा पेपर असतो. तर एसेचे पेपरमध्ये 2 टॉपिक दिलेले असतात. सेक्शन 1मधनं एक टॉपिक लिहायचा आहे आणि बी सेक्शनमधनं एक टॉपिक, अशा पद्धतीने 2 एसे आपल्याला लिहायचे असतात. त्यानंतर GSचे पेपर आहेत. तर GS1, GS2, GS3 आणि GS4 या पद्धतीने 4 पेपर असतात. तर हे संपूर्ण आहे मेन्सच्या एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर. आणि यानंतर ह्या सगळे विषय पास झाल्यानंतर आणि मेरिटमध्ये स्कोरिंग आल्यानंतरच आपल्याला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होतं. तर या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत की कोणता पेपर हा किती मार्कांसाठी असतो आणि किती मार्कांचं त्याचं वेटेज असतं. तर पेपर A आणि B हे दोघं पेपर हे क्वालिफाईंग नेचरचे आहेत. तुम्हाला दोघंही पास व्हावं लागतात. त्यानंतर आपण आता बघत आहोत की कंपल्सरी इंडियन लँग्वेज जी आहे ती क्वालिफाईंग आहे नेचरमध्ये. 3 तासांचा पेपर असतो 300 मार्कांसाठी. त्यानंतर इंग्लिश हा सुद्धा कंपल्सरी आहे, 3 तासांचा पेपर असतो 300 मार्कांसाठी. त्यानंतर एसे आहे. आता हे संपूर्ण इथून जे खालचे विषय आहेत, एसे, GS1, GS2, GS3, GS4 ऑप्शनल आणि इथिक्स, म्हणजे आता पेपर GS4 जो आहे तो इथिक्सचा पेपर आहे. सो हे सगळे पेपर जे आहेत ते मेरिटमध्ये पकडल्या जातात, प्लस त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचे मार्क्स इथे ॲड होतात. तर GS1, GS2, GS3, GS4 यांची सगळ्यांसाठी इथून सगळे 250 मार्कांचे आहेत. या सगळ्यांची टोटल जी आहे ती 1750 होते आणि त्याच्यामध्ये 275 मार्क्स जे आहेत ते इंटरव्ह्यूचे ॲड होतात आणि 225 मार्कांपैकी जेवढे मार्क्स स्कोअर करतील त्याच्यानुसार ही ऑल इंडिया रँकची मेरिट लिस्ट लागते. सो अशा पद्धतीने टोटल एक 10 महिन्यांचा आपण शेड्यूल करू शकतो, इथे जसं सांगितलं आहे या इमेजमध्ये. सो स्टार्टिंगला जे आहे ती प्रिलिम होणार, त्याच्यानंतर जे मेन्स आहे तिचे टोटल 9 पेपर होणार आहेत, 2 क्वालिफाईंग आहेत, त्यानंतर 1 एसे, 4 GS, 2 ऑप्शनल. हे संपूर्ण डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये आहे, ते सगळे पेपर रिटर्नमध्ये आहेत. त्यानंतर 275 मार्कांसाठी इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे टोटल 275 मार्कांपैकी. सो यावर्षी जे आहे ते जवळपास आपण जर कधी बघितलं तर 990च्या पुढे जी आहे ती लिस्ट लागलेली आहे. सो आपण जर ॲप्रॉक्सिमेटली बघितलं तर 50% एवढा रेशो आहे एक्झामचा, म्हणजे 50% जर तुम्ही मिळवलेत तर तुमची पोस्ट ही हमखास फिक्स आहे एक्झामिनेशनमध्ये. सेम 3 टप्पे आहेत तेच दिलेलं आहे. सो आपण आता यामध्ये सगळ्या गोष्टी कवर केल्यात. एक्झामचा पॅटर्न जो आहे तो बघितला, एक्झामचा सिलेबस जो आहे आणि सिलेबसचे जे बुक्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.